सचिन अहिर यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मनापासून त्यांना शुभेच्छा देतो। मगाशी माझं त्यांच्या तोंडून माझं सचिन तेंडुलकर असताना खरं म्हणजे ते अष्टपैलू आहेत, बॅटिंग बॉलिंग सगळं करतात ते, गुगली पण सांभाळतात आणि गुगली पण सांभाळतात। आज गुगली टाकलेली आहे। त्यामुळे आता आज एक चांगला कार्यकर्ता ग्रासरूटचा आज सोबत काम करायला आलाय, त्याचं मी अभिनंदन करतो। अरे बाबा, एकनाथ शिंदे जे करतो ते फुल प्रूफ करतो, फुल प्रूफ। त्याच्यामुळे काही अडचण त्याच्यामध्ये नाही। आणि आपल्याला माहित आहे, मी आता काय त्याच्यावर खुलासा करू इच्छित नाही, परंतु जे काही काम आहे ते फुल प्रूफ आहे, चिंता का नका। विधानसभेचे आमदार तुमच्या संपर्कात आहेत का? ठाकरेची विधानसभेतील इतरही आमदार तुमच्या संपर्कात आहेत का ऑपरेशन टायगर 3च्या अंतर्गत? अरे पण आजच सांगितलं तर उद्या ब्रेकिंग काय तुम्हाला नंतर उद्धव ठाकरे सातत्यानं म्हणतायत की ऑपरेशन टायगर नाही तर ऑपरेशन देवेंद्र फडणवीस त्यांचे पंख छाटण्यासाठी हे सगळं सुरू आहे। मी एक तुम्हाला सांगू का, जी व्यक्ती देवेंद्रजींना ते मुख्यमंत्री असताना त्यांनी 2019ला माझ्या समोरची गोष्ट आहे, 50 फोन केले, एकही फोन उचलला नाही। आणि त्यांची भाषा काय होती, एक तर तू राहशील नाही तर मी राहीन, अशा प्रकारची भाषा बोलणारे महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात देवेंद्रजींवर खोटे गुन्हे दाखल करणे, त्यांच्या सागर बंगल्यावर पोलीस पाठवणे, एवढ्या पातळीवर जाणारे अशा प्रकारचं एकदम त्यांना पुतना मावशीचं प्रेम आलेलं आहे। हे मगरमच्छ के आंसू आहे। देवेंद्रजी हुशार आहेत, त्यांना कळतंय सगळं। त्यामुळे मी आणखी याच्यावर जास्त मला वाटत नाही बोलण्याची आवश्यकता आहे, कारण आणखी त्याला उदाहरणं मला देता येतील। रंग बदलणारे कोण असतं? इतक्या जलद गतीने रंग बदलणारा मी कधी नाही पाहिजे। विमान प्रवासानंतर या चर्चा सुरू। अरे बाबा, तुम्ही आताच कशाला, वेळ आहे त्याला, 3 वर्ष पुढचे आमदार तुमच्या शेजारी बसलेत असं म्हणायचं का? कारण आता आमदारच आहेत ते, आदित्य ठाकरे आमदार आहेत आणि आता ते उपसभापती म्हणून बसणार आहेत। पण आदित्य ठाकरेंना हरवणारे आमदार असं शेजारी बसले। आम्ही असं कोणालाही बघून कुठलाही मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही, निर्णय घेत नाही। त्यामुळे जसं जसं वेळ येईल तसं तो निर्णय होईल। त्यांच्याच मतदारसंघातले सुनील शिंदे म्हणतायत की पक्षाने आत्मचिंतन केलं पाहिजे। सुनील शिंदे त्यांनी ना, मग मी तेच सांगतोय ना, दुसऱ्या जाणाऱ्यांना शिव्या देण्यापेक्षा शिव्यांची आता शिव्यासेना जाऊन आली 6 मतदारसंघामध्ये, बरोबर? त्यांचं वेलकम सचिन अहिर यांनी आज केलेलं आहे, उत्तर दिलेलं आहे। त्यामुळे मी एवढं सांगतो, आत्मपरीक्षण करणं, आत्मचिंतन करणं हे त्यांनीही करावं पाहिजे। हे आता सुनील शिंदेच बोलतायत, याचा अर्थ खरंच करायला पाहिजे।